नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता निखिल त्याच्या मित्रांबरोबर दारूच्या दुकानामध्ये आलेला असतो आणि तसे मित्र त्याला दारू पिण्यासाठी फोर्स करत असतात. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही जर नाही ऐकलत ना तर मी निघून जाई ना. आणि निखिल आता जात असतो. तेवढ्यातच त्याचे मित्र म्हणतात, बरं बरं ठीक आहे, तुला नाही प्यायची आहे ना, नको पिऊ. आणि ते लोक आता प्यायला सुरुवात करतात. तेवढ्यातच इथे निखिलच्या कानावरती जय घोरपडेचा आवाज पडतो. तेव्हा तो मधला पडदा बाजूला करून बघतो तर तिथे जय घोरपडे आणि त्याचा माणूस दोघेजण दारू प्यायला आलेले असतात आणि दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात. तेव्हा इथे जय म्हणत असतो की हे बघ, काहीही झालं ना तरीसुद्धा त्या रायाला कळलं नाही पाहिजे की माझी आई कुठे आहे. ती माझी आई याच गावामध्ये आहे हे त्या रायाला कळता कामा नये. तेव्हा त्याचा माणूस म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका साहेब, त्या रायाला कधीच कळणार नाही. तेव्हा जय म्हणतो की तू आहे ना त्या रायावरती बारीक लक्ष ठेव, कारण का ते दोघेजणं आता मंजिरी आणि राया दोघेजणं माझ्या आईला शोधण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे माझी आई त्यांना भेटायला नको. मी माझ्या आईला हळूच आता घेऊन दुसरीकडे कुठेतरी जाणार आहे. आधी तर मी तिला घरी घेऊन जाईन आणि नंतर दुसरीकडे कुठेतरी लांब घेऊन जाईन, पण त्या रायाला मी माझ्या आईला भेटूसुद्धा देणार नाही, असं इथे जय म्हणतो. ते इथे निखिल ऐकतो आणि निखिल येऊन आता मंजिरीला हे सगळं सांगतो. तो म्हणतो की मंजिरीताईला सांगायला पाहिजे. तेव्हा निखिल येतो आणि म्हणतो, अगं मंजूताई, तुला माहिती आहे का, मी आहे ना त्या जय घोरपडेला बोलताना ऐकलं की त्याची आई या गावामध्येच आहे आणि इथे रायादादाने आईला भेटू नये म्हणून तो त्याच्या आईला दुसरीकडे कुठेतरी लांब घेऊन जाणार आहे. तेव्हा मंजिरी म्हणते की मला वाटलंच होतं, हा जय खूपच जास्त नीच आहे. तर इकडे आता रायाला त्याच्या आईला भेटता येऊ नये म्हणून तो त्याच्या आईला गायब करतोय काय. आपण एक काम करूया, उद्याच्या उद्या रंग्या हात आपण त्याला पकडूया. तेव्हा इकडे निखिल, तू माझ्याबरोबर उद्या असशील ना, तू टचमध्ये राहा म्हणजे आपल्याला त्याला शोधता येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता निखिल आणि मंजिरी दोघेजणं जयवरती लक्ष ठेवून असतात. तेव्हा इथे निखिल बघत असताना मंजिरी येते आणि त्याच्या खांद्यावरती हळूच हात ठेवते. तेव्हा निखिल खूप घाबरतो आणि म्हणतो, ताई अगं घाबरवलंस ना तू मला. तेव्हा मंजिरी म्हणते, आता याच्यात काय एवढं घाबरायचं. त्यानंतर ती विचारते की जय कुठे आहे. तेव्हा निखिल म्हणतो, ते काय, तो जय त्या माणसाबरोबर बोलतोय. मला असं वाटतंय की आईला घेऊन जाण्याचं प्लॅनिंग तयार करतोय. त्यानंतर इथे जयला कदाचित कळलेलं असतं की हे दोघेजणं त्याचा पाठलाग करतायत, कारण तो इथे जेव्हा आता मागे वळून बघतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच स्माईल येतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता निखिल आणि मंजिरी दोघेजणं जणू काही तिथे असेच सहजच आलेत असं दाखवत असतात. म्हणजे जय घोरपडेला बघायला आलेत किंवा त्याचा पाठलाग करायला आलेत असं अजिबात दोघेजणं दाखवत नसतात. त्यानंतर तिथे निखिल आणि मंजिरी असताना रायासुद्धा आलेला असतो. राया तिथे आल्यानंतर तो विचारतो, काय तुम्ही इथे दोघंजणं काय करताय, काय काम होतं का. तेव्हा इथे निखिल आणि मंजिरी दोघेजणं रायाला बाजूला करतात आणि म्हणतात, राया अरे तू इथे काय करतोयस. तेव्हा राया म्हणतो, काही नाही, मी तर सहजच आलो आहे, पण तुम्ही दोघेजणं इथे एकत्र काय करताय, काही काम होतं वाटतं. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही रे राया, असंच आपलं सहज माझं थोडं काम होतं म्हणून आलो होतो, बाकी काही नाही. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो, ते निखिल रायाला काही सांगत नाही, कारण जय घोरपडेने त्याच्या माणसाला रायावरती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं आणि जर इथे रायाला काही सांगितलं तर ते जय घोरपडेच्या माणसापर्यंत पोहोचेल. म्हणून इथे आता राया म्हणत असतो, अरे काय काम होतं सांगा ना, मला पण सांगितलं असतं तर मी पण आलो असतो ना तुमच्यासोबत, मला का नाही सांगितलं. तेव्हा काही नाही काही नाही असं ते दोघेजणं म्हणत असतात. तेव्हा इथे राया म्हणतो, हे बघा मला कळतंय तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय, लपवण्यापेक्षा मला पण सांगा ना काय झालंय ते, काय काम होतं मिस फायर तुझं. तरीसुद्धा इकडे आता मंजिरी काही बोलायला तयार नसते. ती म्हणते, राया तू नाहीच ऐकणार आहेस का, सांगू का तुला का आलोय ते. आणि ती आता इथे सांगायला जाणार तेवढ्यातच निखिल तिला खुणावतो आणि म्हणतो, तिकडे बघ. तिथे जयचा माणूस रायावरती लक्ष ठेवायला आलेला असतो. तेव्हा निखिल म्हणतो की आता जर रायाला काही सांगायला गेलीस तर जयचा माणूस ऐकेल आणि ते लोक सतर्क होतील. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, ए निख्या, अरे काय झालं सांग ना. निखिल, काय झालं, काय सांगू देत नाही आहेस तू, काय चाललंय मला पण कळू दे. तरीसुद्धा इथे निखिल आणि मंजिरी सध्या तरी रायाला काही सांगत नाही.
त्यानंतर इथे रायाला जर कळलं की हा जय घोरपडे त्याच्या आईला त्याच्यापासून दूर कुठेतरी घेऊन जातोय, तर इथे आता ते रायाला अजिबात सहन होणार नाही. तेव्हा मंजिरी म्हणते की राया तू जा ना, आपल्या दुकानामध्ये जा, तिथे आपली चादरींची नवीन ऑर्डर येणार आहे, तेव्हा तू जा बरं. तरीसुद्धा इथे आता राया म्हणतो बरं ठीक आहे, इथलं काम झालं ना की आपण दोघेजणं सोबतच जाऊ. तेव्हा मंजिरी म्हणते राया अरे कधीतरी ऐक ना माझं, जा ना तू दुकानामध्ये, सांगते ना. तेव्हा इथे राया म्हणतो अगं हो हो, किती ओरडशील, जातो मी जातो, एवढं काय काम आहे काय माहिती. असं म्हणून आता तो निघून जातो. पण इथे मंजिरी आणि निखिल दोघेजणं आता जयवरती लक्ष ठेवून असतात. जय इथे आपल्या आईला कुठे घेऊन जात आहेत हे त्यांना बघायचं असतं. तेव्हा मंजिरी म्हणते निखिल या जयवरती लक्ष ठेवा, कुठल्या दिशेने जातोय हे आपल्याला कळायला हवं, नाहीतर तो काही करू शकतो, फसवेल पण तो आपल्याला. त्यानंतर इथे आता राया आलेला असतो दुकानामध्ये, बघतो तर काय तिथे ईशा येऊन बसलेली असते. तेव्हा राया म्हणतो ए इश्के, अगं तू इथे काय करतेस. तेव्हा ईशा म्हणते काय करते म्हणजे, दुकानात आली आहे, काम करते. तेव्हा इथे राया म्हणतो ती राधा कुठे आहे राधा. तेव्हा इथे ईशा म्हणते राधा कशाला हवी आहे तुला, मी आहे ना इथे दुकानामध्ये. तेव्हा इथे राया म्हणतो हो ते पण बरोबरच आहे नाही का, म्हणजे तू सुद्धा इथे काम करायला चाली आहेस आणि ती राधासुद्धा कामच करते, ती नसली तू असलीस म्हणून काय झालं, काम झाल्याशी मतलब हो की नाही. तेव्हा इथे ईशा म्हणते अगदी बरोबर. त्यानंतर इथे ईशा आता त्याच्याकडे बघतच उभी असते. तेव्हा राया म्हणतो काय झालं. तेव्हा ईशा म्हणते काही नाही. तेव्हा राया म्हणतो बरं ठीक आहे, तू आता इथे आलीच आहेस ना, तू तुझं तुझं काम करत बस आणि मी माझं माझं काम करतो. त्यानंतर इथे इथे आता जय आलेला असतो. जय आपल्या आईला घेऊन येतो. तिला आता इथे गाडीमध्ये बसवतो आणि तिची जी व्हीलचेअर असते ती गाडीच्या डिक्कीमध्ये टाकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो मंजिरी आणि निखिल दोघेही बाहेर येतात. गाडीमधून राया आपल्या आईला घेऊन जातो. त्यानंतरला इथे निखिल म्हणत असतो की ताई आपल्याला आता रिक्षा पकडावी लागेल. तेव्हा मंजिरी आणि निखिल दोघेजण रिक्षा पकडतात. रिक्षामध्ये बसून आता जयच्या गाडीचा पाठलाग करतात. जय आता चाललेला असतो आपल्या आईला घेऊन, असं मंजिरीला वाटत असतं. पण इथे ती आई आहे की दुसरी कोण आहे ते अजून काही कळलेलं नसतं, कारण तिच्या तोंडाला मास्क असतो. त्यानंतर मंजिरी म्हणत असते की दादा चला ना, लवकर चला आणि त्या गाडीचाच पाठलाग करा हां, लवकर चला आम्हाला अर्जंट पोचायचं आहे. त्यानंतर मंजिरी आणि निखिल दोघेजण इथे जयच्या गाडीचा पाठलाग करत असतात. तर इथे आता राया काम करत असताना ईशा त्याच्याकडे एकटक बघत असते. जेव्हा त्याची पाठ असते तेव्हा एकदम त्याच्या मागोमाग येऊन उभी राहते. तेव्हा इथे राया तिला घाबरतो आणि म्हणतो काय गं ये, अगं तू काय इथे करतेस, अगं जीव जाईल ना माझा. तेव्हा इकडे ईशा म्हणत असते तुझा का जीव जाईल मला बघून, अरे उलट तुझ्या जीवात जीव येईल. तेव्हा इथे आता राया म्हणतो हे बघ ईशा, तू जर इथे काम करायला आले असशील ना तर काम कर, माझ्याकडे कशाला बघतेस. तेव्हा ईशा म्हणते अरे ते तर काम करते ना मी. तेव्हा ईशा म्हणते की तुझ्याकडे बघण्याचं काम म्हणजे हेच माझं काम आहे ना. तेव्हा इथे राया म्हणतो हे बघ ईशा, मागे हो बरं, माझ्या अजिबात एवढं असं जवळ येऊन उभं राहायचं नाही, मला आवडत नाही. तेव्हा निखिल म्हणतो की तिकडे बाहेरचे लोक येत आहेत जात आहेत, त्यांनी जर बघितलं ना तर खूप मोठा गैरसमज होईल, प्रॉब्लेम होईल, तेव्हा जा बरं तिथे जाऊन बस. तेव्हा इथे आता राया ईशालाच ओरडत असतो. ईशाला आता राया किती आवडतो हे आपल्या सगळ्यांना जरी माहिती असलं तरीसुद्धा रायाच्या मनात तिच्याबद्दल अजिबातच काही नाही आहे आणि म्हणून तो तिला सतत आपल्यापासून दूर ठेवत असतो, कारण ती खूपच जास्त साधी भोळी आहे, इनोसंट आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मंजिरी आणि निखिल दोघेजण रिक्षामधून आलेले असतात. तेव्हा मंजिरी म्हणत असते कळते का तुला निखिल, या जयने ना मुद्दामून गाड्या ठेवल्यात, त्यासुद्धा दोन एकसारख्या, जेणेकरून आपण त्याच्यापर्यंत पोचू नये ना म्हणून. पण तू एक काम कर निखिल, तू त्या गाडीचा पाठलाग कर आणि मी ह्या गाडीचा पाठलाग करते. तर प्रेक्षकांनो इकडे आता मंजिरी जयच्याच गाडीचा बरोबर पाठलाग करते आणि निखिल तिकडे चुकीच्या रस्त्याने निघून जातो. त्यानंतर इथे मंजिरी बघते तर काय, जय आपल्या आईला घरी घेऊन आलेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणत असते की हे काय बघते मी, म्हणजे हा जय त्याच्या आईला घरी घेऊन आलाय. त्यानंतरला जय पुन्हा व्हीलचेअर बाहेर काढतो, व्हीलचेअरवरती आपल्या आईला ठेवतो आणि दरवाजा बंद करून तो आता घेऊन जात असतो. त्याचबरोबर इथे राया विचार करत असतो की हे काय चाललं आहे, मिस फायर अजिबात फोन करत नाही आहे, फोन उचलत नाही आहे, मलासुद्धा तिने अचानकच पाठवून दिलं. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की फोन करून तर बघायला हवं कुठे आहे ते मिस फायर,
आणि तो आता फोन करतो. फोन केल्यानंतर इथे मंजिरी काही फोन उचलत नाही, कारण त्या ठिकाणी जय असतो आणि जय तिथे असल्यामुळे त्याला जर फोनचा आवाज गेला तर मग त्याला कळेल की मी त्याचा पाठलाग करत इथपर्यंत पोचले ते. तेव्हा ती घाईघाईने इथे आता रायाचा फोन कट करते आणि म्हणते की राया पण ना कधी पण फोन करतो. तेव्हा ती म्हणत असते की हा जय कुठे गेला? जय त्याच्या आईला आतमध्ये घरामध्ये घेऊन गेला वाटतं, असं इथे मंजिरी म्हणते. तेव्हा मंजिरी म्हणत असते की जय, तू कितीही आणि काहीही कर, कितीही रायापासून त्याच्या आईला लपवण्याचा प्रयत्न कर, पण मी इथे रायाला त्याची आई मिळवून देणारच. ती काही तुझ्या एकटीची आई नाही आहे असं लपून छपून घेऊन जायला. तेव्हा मंजिरी म्हणते की जय त्याच्या आईला घरामध्ये घेऊन गेला असेल, त्याला जर आता रंगेहात पकडलं तर त्याचा चांगला पचका होईल असं मंजिरीला वाटतं. तेव्हा ती इथे आता जयचा पाठलाग करत घरात जाऊ का असा विचार करत असते. तेवढ्यातच इथे राया तिला पुन्हा फोन करतो. मंजिरी म्हणते की नाही, वेळ हातातून जाता कामा नये, मला आताच जाऊन त्या जयला गाठायला हवं. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो रायाचा परत फोन येतो. तेव्हा इथे मंजिरी रायाचा फोन परत कट करते आणि म्हणते की नाही, मी आतमध्ये जाते आणि इथे रायाच्या आईला शोधतेच. तेव्हा इथे मंजिरी आता फोन कट करते. तेव्हा रायाला फार आश्चर्य वाटतं, कारण इथे मंजिरी त्याचा पहिला फोन कधीच कट करत नाही. त्यानंतर इथे आता मंजिरी जयच्या घरामध्ये आलेली असते आणि ती बघते तर काय, इथे आता एका खोलीला जयने कुलूप केलेलं असतं. तेव्हा मंजिरी म्हणते, हे काय करतोयस तू जय? तू कुलूप का लावलंस? तेव्हा इकडे जय म्हणतो, हे माझं घर आहे, माझ्या घराला कुलूप लावेन नाही तर काही करेन, तुला काय करायचं आहे? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, मला सगळं काही कळलं आहे, बघितलं आहे मी, तू तुझ्या आईला रूममध्ये बंद करून ठेवलेस ना, त्यांना लॉक करून ठेवलेस. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो की ती माझी आई आहे, माझ्या आईला मी लॉक करून ठेवेन नाही तर कशी ठेवेन, तुला काय करायचं आहे, तू का आमच्या मध्ये मध्ये बोलतेस गं? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, ती फक्त तुझ्या एकट्याची आई नाही आहे, ती रायाची सुद्धा आई आहे आणि त्यामुळे इथे रायाला पूर्ण अधिकार आहे आपल्या आईला भेटण्याचा, तिच्याशी बोलण्याचा, कळलं का तुला? तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो की हे बघ, ती फक्त आणि फक्त माझी आई आहे आणि तू माझ्यामध्ये आणि रायाच्यामध्ये येऊ नकोस, कारण तुला काहीही घेणं देणं नाही आहे, ती आमची आई आहे, आम्ही दोघंजणं काय करायचं ते बघून घेऊ. तेव्हा मंजिरी म्हणते, अरे किती निर्दयी आहेस रे तू जय, म्हणजे तो राया तुझा सख्खा भाऊ आहे तरी त्याच्याबरोबर वैऱ्यासारखा वागतोस तू, लाज नाही वाटत तुला असं वागताना? तेव्हा इथे आता जय म्हणत असतो की मी वैऱ्यासारखा वागतोय, मी चांगला नाही आहे आणि तो राया खूपच चांगला आहे का, तो वैऱ्यासारखा नाही वागला, त्याच्यामुळे मला एवढं वर्ष अनाथ म्हणून जगावं लागलं, ते चुकीचं नाही आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, झालं, पुन्हा आलास त्या टॉपिकवरती, हे बघ, तू एक काम कर, आताच्या आता तो लॉक उघड, मला रायाच्या आईला बघायचं आहे आणि रायालासुद्धा आपल्या आईला भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, कळलं ना तुला? तेव्हा इकडे जय म्हणतो, ठीक आहे, असं म्हणतेस काय, मी माझ्या आईला ना माझ्यापासून आता इथे खूप दूर घेऊन जाणार आहे, तिथे रायाची नजरसुद्धा पडणार नाही, मी आईला तर घेऊन जाणार आहे. तेव्हा मंजिरी म्हणते की रायाने त्याच्या आईला भेटलं पाहिजे, तुला नाही असं वाटत का? तेव्हा इथे जय म्हणतो, बरं ठीक आहे, चल, तुला एक संधी देतो, रायाला इथे बोलावून घे, रायाला इथे बोलावून घे आणि आईला भेटायला सांग, फक्त एकच संधी मिळेल, परत नाही. तेव्हा मंजिरी फोन करत असते, पण इथे नेटवर्क नसल्यामुळे रायाचा फोन काही लागत नाही. त्यानंतरला इथे मंजिरीला खूप उशीर झालेला असतो. तेव्हा जीजी दुकानामध्ये येते. जीजी म्हणते, काय गं ईशा, तू इथे आली आहेस का? आधी सांग बरं मला, मंजिरी कुठे आहे? तेव्हा ईशा म्हणते, काकी, मला माहिती नाही आहे गं मंजू कुठे आहे ते, मी तर आता मगाशीच आली आहे, पण मी आल्यापासून बघते मंजिरी इथे नाही आहे. तेव्हा इकडे आता हळूहळू दबक्या पावलांनी राया दुकानातून बाहेर पडत असतो. तेव्हा इकडे मंजिरीची आई म्हणजे उमा म्हणत असते की बरं बरं ठीक आहे, इथे कोण कोण काम करतं मला बरोबर माहिती आहे, मी आल्यानंतर लगेच जायची गरज नाही आहे, असं इथे आता जीजी म्हणते आणि रायाकडे बघत असते. जीजी म्हणत असते की आणि इथे मंजिरी सापडत नाही आहे म्हणून लगेच तिला शोधायला जायची गरज नाही आहे, इथे तिची जीजी खमकी आहे तिला शोधून काढायला, कळलं का? असं म्हणून ती रायाला टोमणा देऊन तिथून आता निघून जाते. तेव्हा इकडे रायाला प्रश्न पडलेला असतो की इथे आता जीजीसुद्धा मिस फायरला शोधते, म्हणजे याचा अर्थ नक्कीच मिस फायर घरी गेलेली नाही आहे, पण मग नक्की ती गेली तरी कुठे? मलासुद्धा दुकानामध्ये पाठवू दिलं, मला पण थांबू दिलं नाही,
तेव्हा इथे रायाला आता मंजिरीची काळजी तर वाटतच असते. त्यानंतर इथे आता जीजी निघून जाते. राया विचारात पडलेला असतो की मिस फायर कुठे गेली असेल, कुठल्या अडचणीत तर नसेल ना, असं आता रायाला वाटत असतं. तेव्हा इथे राया म्हणतो, काय चाललंय का यांचं? ती मिस फायर अशी कुठे गेले ती न सांगता ते माहिती नाही आहे. ही जीजी अशी जी मिस फायरला शोधू देत नाही आहे, आणि ही ईशा एक ही तर वेगळीच. आणि तो आता डोक्याला हात लावूनच बसलेला असतो. त्यानंतर इथे मंजिरी म्हणत असते की हे बघ जय, तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं आहे. अरे स्वतःच्याच आईला असं रूममध्ये कोणी लॉक करून ठेवतं का? तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की मी एकदा एकदा रायाला बोलावते, तू तिच्या आईजवळ त्याची भेट घडवून दे ना. तेव्हा इथे जय म्हणतो की अजिबात नाही, आणि एक संधी दिली होती ना, इथे फोन लागत नाही आहे, त्याला मी काय करू? फोन लागत नाही म्हणूनच तर तुला सांगितलं ना की रायाला फोन करून सांग म्हणून इथे यायला, पण तुझा फोनच लागत नाही आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, म्हणजे हे का करतोयस तू? मुद्दामून करतोयस का? मी इथे राहायला घेऊन येते आणि मग तो त्याच्या आईला भेटेल. जाऊ का मी आता? तेव्हा इथे जय म्हणत असतो की जा. तुला काय वाटलं तू इथून गेल्यानंतर मी आईला इथेच ठेवणार आहे? मी आईला कुठे घेऊन जाईन ना, ते कुणाला साधं कळणारसुद्धा नाही आहे. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते, अरे पण आई आहे ना तुझी, त्यांना असं लॉक करून का ठेवलेस? त्यांना उघड बरं, आत्ताच्या आत्ता बाहेर काढ. तेव्हा इथे जय म्हणतो की ठीक आहे, ही घे चावी घे, ही चावी घे आणि तूच तो दरवाजा उघड. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, दे चावी दे. तेव्हा इथे जय आता मंजिरीच्या हातावर ती चावी नाही तर तो टाळी देतो. तेव्हा मंजिरी म्हणते, जय अरे चावी दे ना, मला तुझ्या आईला बाहेर काढायचं आहे. असं त्यांना लॉक करून ठेवलेस, लाज नाही वाटत तुला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो राया म्हणत असतो की काय चाललंय ह्या मिस फायरचं, कुठे गेली असेल, फोन पण लागत नाही आहे. जय म्हणत असतो की त्या रायाला असंच हवं. त्या रायाने लहानपणी काय केलं विसरलीस का तू सगळं? तो माझा भाव नाही आहे, मी नाही त्याला भाव मानत. तेव्हा मंजिरी म्हणते, अरे त्याने तुझ्यासाठी काय काय नाही केलं, आणि तू तर कधी बदलणारच नाही रे. तुला तो तुझा सख्खा भाऊ नाही, तर तुला तो तुझा वैरी वाटतो, आणि म्हणून तू त्याच्याबरोबर असं वागतोस. पण हे बघ, रायासुद्धा त्यांचा मुलगा आहे, त्यालासुद्धा त्यांना भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. तेव्हा आईला बाहेर काढ आत्ताच्या आता. तेव्हा इकडे जय म्हणतो की नेहमी मी चुकीचा, तो राया चुकीचा नाही आहे का? त्याच्यामुळे आज आम्ही अनाथ पण भोगलं आहे. आणि त्याने का सांगितलं माझ्या आईचा आणि वडिलांचा पत्ता? काय सांगायची गरज होती त्याला? त्याला गप्प राहता आलं नाही का? तेव्हा मंजिरी म्हणते, अरे जय तो लहान होता. तेव्हा जय म्हणतो की एवढा केवढा लहान होता, त्याला गप्प बसता आलं नाही? का सांगितलं त्याने आमच्या दुश्मनाला की माझे वडील कुठे आहेत ते? आणि का त्याला तोंड उघडायची गरज होती? त्याने हे सगळं केलं आहे, मुद्दामून केलं आहे त्याने. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, तुला अक्कल नाही आहे का रे? एवढा लहान मुलगा त्यावेळेला काय करणार होता? त्याला असं वाटलं की यांना सांगितलं की माझे बाबा कुठे आहेत तर ते आमची मदतच करतील, म्हणूनच त्याने सांगितलं होतं ना, तोंड उघडलं होतं. आता गावकरी तुमचे चांगले नव्हते, त्याला आपला राया तरी काय करणार आहे? तेव्हा इथे जय म्हणतो, घेतलीस तू बाजू त्याची? अगं तू त्याची कितीही बाजू घे, पण तो कधीही आमची बाजू घेत नाही. गावकरी आमचे दुश्मन, त्यांच्यासमोर तोंड उघडलं आणि सांगितलं आमचे वडील कुठे आहेत ते, आणि ज्या वेळेला तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये त्याला सिलेक्ट करायला सांगितलं तर त्याने मला न सिलेक्ट करता तुला केलं. बघितलंस ना तू, तो कधीच माझ्या बाजूने नसतो. तेव्हा मंजिरी म्हणते, हो तो माझ्या बाजूने होता, कारण त्याला माहिती होतं कोण बरोबर आहे आणि कोण चूक. कळलं तुला? त्यावेळेला तू चुकीचा होतास आणि मी बरोबर होते, म्हणून त्या रायाने माझी बाजू घेतली. नाहीतर प्रत्येक वेळेला तुझ्यासाठी तो मलासुद्धा दुखावतो, माहिती नाही आहे का तुला? त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता जय मुद्दामून आता हात दुखण्याचं नाटक करत असतो. एका बाजूला पाणी पित असतो, एका बाजूला मंजिरीबरोबर वाद घालत असतो, भांडत असतो, कारण त्याला फक्त यांना थोडा वेळ वाया घालवायचा असतो. मंजिरीला त्याच्या बोलण्यामध्ये अडकवायचं असतं, आणि हा त्याचा प्लॅन असतो, आणि प्लॅन त्याचा हळूहळू सक्सेससुद्धा होणार असतो. कारण इथे आता जयला बरोबर माहिती असतं की मंजिरी जर इथे थांबली तर सगळेजण तिला शोधत इथपर्यंत नक्की पोहोचतील, आणि म्हणूनच इथे तिचा जास्तीत जास्त वेळ घेता यावा असं इकडे आता जयला वाटत असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता गावकरी आलेले असतात, आणि इथे शशिकाला म्हणत असते, काय गे मंजिरी, आम्ही तुला सगळीकडे शोधतोय आणि तू या जय बरोबर इथे तोंड काळं करतेस. तेव्हा इथे जय म्हणत असतो की बरोबर बोललात तुम्ही काकी, काय करणार आता, माझं आणि इथे मंजिरीचे संबंध आहेत. असं बोलल्यानंतर त्या ठिकाणी राया येतो आणि जयच्या जोरात थोबाडीत देतो आणि म्हणतो की मला माहिती आहे हा खोटं बोलतोय. येत्या गुढीपाडव्याला मी इथे मिस फायरचं चारित्र्य
शुद्ध आहे हे सगळ्यांना दाखवून देईन आणि त्याचबरोबर हा जय एक नंबरचा खोटारडा आहे हे सुद्धा पुरावे मी तुम्हाला सगळ्यांना देईन, असं इथे आता राया म्हणतो.